हॅलो एव्हरीवन, आज मी हे छानपैकी छोटंसं बर्गर किचन बनवायला घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला आता मी पुढे सुरू करते आहे शिकवायला. तर आज ह्या बर्गरसाठी आपल्याला लागणार आहे एक वूल लागणार आहे. वरती बनसाठी वूल, त्यानंतर आतमध्ये भरायचं फिलिंग रेड कलरची वूल, नंतर चीजसाठी येलो कलरची वूल, व्हेजिटेबलसाठी ग्रीन कलरची वूल आणि ब्राऊन पॅटीसाठी वूल. या वूल लागणार एक कात्री आणि सुई. ही तर आपल्याला इसेन्शियलच आहे. हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे. आता आपण सुरू करूया. पहिल्यांदा बनपासून सुरुवात करूया. तर बन करताना नेहमीप्रमाणे आपण मॅजिक रिंग और मॅजिक सर्कल आपण घेतो आहे. मॅजिक सर्कल घेताना नीट बघा सगळेजण मी कशी घेतली आहे. आणि त्यातून परत एक चेन काढली आहे. एक चेन काढल्यानंतर मी ती चेन घेऊन घेतल्यानंतर मी 6 सिंगल क्रोशा यात टाकणार आहे. 1 2 अशा रीतीने मी 6 सिंगल क्रोशा घेणार आहे. सहा सिंगल क्रोशा घेतल्यानंतर हा थ्रेड मी खेचून घेते सो दॅट माझं सर्कल जे आहे ते 0 0 म्हणजे कमीत कमी राहील. आणि मग त्याचं छोटंसं झालं ते सर्कल की मी नंतर पहिली जी चेन घेतली होती त्यातून मी स्लिप स्टिच घेणार आहे आणि मी फर्स्ट राऊंड माझा कंप्लीट करते आहे. आता हा जो आतला थ्रेड मी तो तसाच खाली सोडून दिलेला आहे. पुढे परत एक चेन घेतली आणि आता हा इन्क्रीज राऊंड आहे. सो प्रत्येक चेन स्पेसमधून मी 2-2 डबल क्रोशा घेणार आहे. प्रत्येक राऊंडमधून प्रत्येक चेन स्पेसमधून 2-2 डबल क्रोशा मी सुरुवात करते घ्यायला. सो आधी माझे 6 सिंगल क्रोशा होते, आता माझे 12 सिंगल क्रोशा या राऊंडमध्ये होणार आहे. आता परत थर्ड राऊंडची सुरुवात करताना अगोदरच्या राऊंडच्या मधल्या त्या चेन स्पेसमधून पहिल्या चेनमधून मी स्लिप स्टिच घेतलेली आहे. पुढचा राऊंड सेम एक चेन स्पेस, त्यानंतर हा पण इन्क्रीज राऊंड आहे. याच्यामध्ये मी डबल सिंगल एका चेन स्पेसमधून काढणार, म्हणजे 2 सिंगल एका चेन स्पेसमधून, पुढच्या ह्याच्यातून एक सिंगल क्रोशा. नीट बघा, एक, मग पुढच्या ह्याच्यातून हे मी 2 काढणार चेन स्पेसमधून, परत एक आणि पुढच्या चेन स्पेसमधून मी 2 सिंगल क्रोशा, म्हणजे एका चेन स्पेसमधून एक, पुढच्या चेन स्पेसमधून 2. अशा रीतीने मी हा राऊंड कंप्लीट करते. परत राऊंड कंप्लीट होताना मी पहिल्या चेन घेतली होती त्यातून मी स्लिप स्टिच घेतली. परत त्या पुढचा राऊंड सेम करायचा आहे. हा पण इन्क्रीज राऊंड आहे पण यामध्ये मी पहिल्या ह्याच्यातून एक सिंगल क्रोशा आणि मग 2 सिंगल क्रोशा एका ह्याच्यातून, म्हणजे फर्स्ट चेन स्पेसमधून एक सिंगल क्रोशा, दुसऱ्यामधून एक सिंगल क्रोशा आणि मग 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार आहे. परत राऊंड कंप्लीट केल्यानंतर परत लास्ट आपण पहिली जी चेन घेतली होती त्यातून मी स्लिप स्टिच काढणार आहे. आता पुढचं करताना पण सेम परत मी काय करणार आहे, 1 2 3 म्हणजे एका स्पेसमधून 1 2 आणि 3 काढणार सिंगल क्रोशा आणि मग एका चेन स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा घेणार, 1 2 आणि हे 3 आणि मग पुढच्या चेन स्पेसमधून मी 2 घेणार. त्याच चेन स्पेसमधून मी 2 घेतले हे आत्ता. अशा रीतीने मला हा राऊंड कंप्लीट करायचे, म्हणजे 1 1 1 आणि मग 2 आणि हे असे माझे राहणार इथे 30 सिंगल क्रोशा माझे तयार होतात ते. आता हे 30 सिंगल क्रोशा झाल्यानंतर आता ही जी प्रोसिजर आहे ही सेम प्रोसिजर मी त्याचप्रमाणे मी रेड कलर, ब्राऊन कलर आणि अजून एक खालच्या बनसाठी एक व्हेजिटेबलसाठी, हे अशा व्हेजिटेबलसाठी हे एवढे मी करून घेते आहे. सेम काहीच याच्यामध्ये फरक करायचा नाही आहे, सेम मी करून घेतलेले आहे. आता खालचा बन झाल्यानंतर तर हा वरचा बन मी पुढे सुरू करते आहे. परत ते सेम घ्यायचं आहे. 30 पुढच्या राऊंडमध्ये 30ला 30च राहणार आहे. 30 सिंगल क्रोशा, म्हणजे प्रत्येक इन्क्रीज राऊंड नाही आहे हा. सो प्रत्येक चेन स्पेसमधून एकच सिंगल क्रोशा काढायचा आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण हा करून घ्यायचा आहे. परत शेवटाला आपण आलेलो आहे आणि ह्याला स्लिप स्टिच मी करून घेतली आहे. हे झालं. आता याच्या पुढे मात्र डिक्रीज राऊंड आहे. त्याला 1 2 आणि मग 3 सिंगल क्रोशा घेतले. 3 सिंगल घेतल्यानंतर
2 नीट बघा 2 घेतले आणि मग मी 2चा 1 केला. परत 1 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा आणि तिसरा सिंगल क्रोशा घेतला चेन स्पेसमधून आणि पुढच्या 2 चेन स्पेसमधून मी एक एक घेऊन असं सुईवरती 3ही एकत्र काढले. म्हणजे 2 सिंगल क्रोशाचा मी 1 सिंगल क्रोशा केला आहे. अशा पद्धतीने मला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. 1 2 3 आणि मग 1 आणि 2 सुईवरती घ्यायचे, 2चा मला 1 करायचा आहे. म्हणजे हा डिक्रीज राऊंड आहे आणि अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करणार आहे. मग त्यानंतर परत चेन घेतली मी आणि चेन घेतल्यानंतर ते पुढचं असा आकार आम्हाला जमला आहे, आतमध्ये वळायला लागलेला आहे ते. मग त्यानंतर पुढचा राऊंड घेताना परत 1 2 सिंगल क्रोशा काढले आणि मग 1 डिक्रीज केला. 1 आणि 2 घेतली आणि त्यानंतरचा मग डिक्रीज केला मी. बरोबर आहे. आता परत 1 मग त्यानंतर मी 2 आणि मग डिक्रीज, 2चा 1, 2चा 1 सिंगल क्रोशा, परत 1 सिंगल क्रोशा, 1 सिंगल क्रोशा आणि मग 2चा 1. हा पण डिक्रीज राऊंड झाला. सो दॅट माझा तो बन तयार होणार. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार. सगळ्यात शेवटी तर तुम्हाला माहितीच आहे मी स्लिप स्टिच घेते. आता बघा बनचा आकार हा झालेला आहे आणि आतही छानपैकी वळलेला आहे. परत आता आधी 2 घेतला होता, परत आपण चेन घेतली, 1 सिंगल क्रोशा, 1 सिंगल क्रोशा घेऊन मी आता लगेचच तर डिक्रीज घेते आहे. परत नीट बघा 1 सिंगल क्रोशा मी घेतला आणि जो पुढचा जो आहे तो मी डिक्रीज घेते आहे. म्हणजे एकच सिंगल क्रोशा मला घ्यायचा आहे आणि मग मी डिक्रीज करते आहे. 2चा 1, 1 सिंगल क्रोशा आणि मग 2चा 1, परत 1 सिंगल क्रोशा आणि मग हे 2चं 1. अशा रीतीने मी हा राऊंड कंप्लीट केला. आता हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर बऱ्यापैकी तुमचं इन्व्हर्ट झालेलं आहे, राहिलेलं नाही आहे. आता यात मी हे आतमध्ये फिलिंग भरून घेते आहे. फिलिंग भरताना मी बोटाने भरते. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्याच्याने तुम्ही भरू शकतात. माझं बोटाने व्यवस्थितशीर जातं म्हणून मी बोटाने फिलिंग भरते. तुम्हाला जर कम्फर्टेबल सुईच्या मागच्या साईडने वाटत असेल, पेनाने वाटत असेल, पेन्सिलने वाटत असेल, तुम्ही तसं भरा. आता मी हे फिलिंग भरून घेतलेलं आहे. फिलिंग भरल्यानंतर मी परत आता डिक्रीज करणार आहे. सुरुवातीपासूनच मी 1 चेन म्हणजे 1 जो सिंगल क्रोशा घेतलेला आहे आपण 1 सिंगल क्रोशा काढून घेणार त्यातून मी आणि त्यानंतर मी डिक्रीज करते आहे. म्हणजे मी 1 घेतला आणि 2 घेतला, डिक्रीज केला आणि अशा रीतीने मी ते सर्कल क्लोज करते. परत 1 घेतला, परत 2 घेतला, डिक्रीज, परत 1 2 डिक्रीज, परत अशा पद्धतीने मी ते कंप्लीट करते आहे. तुमचं किती राहिलेले असतील त्यानुसार तो फक्त डिक्रीज करायचा आहे. स्वतः खालतीच ते जाणार आहे. 2चा 1 2चा 1 करत मी ते संपवून टाकते. म्हणजे ते गोल पूर्ण करते आहे. सो दॅट त्याच्यामध्ये मध्ये काही ते राहणार नाही. म्हणजे आतमधलं जे सर्कल आहे ते नाही राहणार. सो सॉरी म्हणजे जरा खालती गेलं. बघा आता हे झालेलं आहे. आता एवढं डिक्रीज झाल्यानंतर हे मी अजून एक असं तो राऊंड न कंप्लीट करता तिथेच ते डिक्रीज मी घेऊन टाकते आहे. आपल्याला ते समजेलच म्हणजे तुम्हाला ते कळेलच. शेवटला तुम्ही आलात की तुम्हाला ते कळेल. तर सुईमीने मी ते कट करते आहे आणि शेवटचा राऊंड डिक्रीज राऊंड आहे. 2चा 1 2चा 1 करत आपण कंप्लीट करतो आणि ते सर्कल आपण तिथे बंद करतो. हा झाला तुमचा वरचा बंद तयार. हा वरचा बन तुमचा तयार झालेला आहे. अगदी छान दिसतोय. वरचा बन फ्रेक झाला आहे. त्यानंतर ह्या व्हेजिटेबल्सचा, त्यानंतर तर टमॅटो नंतर नाही मला असं वाटतं पॅडी की असं काहीतरी तो सिक्वेन्स लावावा लागला आणि खालचा बन. आता आपल्याला येलो चीजचा पण करावं लागणार आहे. आता हे सेम राऊंड अगोदर आपण करून ठेवलेले आहेत. आता व्हेजिटेबल्सचा मी पहिला राऊंड तुम्हाला मी म्हटलं होतं तेवढं तुम्ही करा 30पर्यंत 30 सिंगल क्रोशा. त्याच्यानंतर मी फक्त 4 चेन घेणार आहे. नीट बघा आणि स्लिप स्टिच घेणार आहे. परत 1 2 3 4 चेन घेतल्या आणि फक्त स्लिप स्टिच मी पुढच्या चेन स्पेसमध्ये स्लिप स्टिच घेतली. परत 1
जर प्रत्येक स्लिप स्टिच ही प्रत्येक नेक्स्ट चेन स्पेसमध्ये मी घेत जाणार आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि लगेचच स्लिप स्टिच. परत 1 2 3 4 चेन, साधं सिम्पल चेन 1 2 3 4 आणि हे स्लिप स्टिच घेतली ह्याच्यामध्ये. परत एक अशा प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 4 चेन घ्यायची आणि प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी घेणार आहे. 1 2 3 4 परत चेन स्पेसमध्ये मी स्लिप स्टिच. 1 2 3 4 परत स्लिप स्टिच. परत 1 2 3 4 परत ही स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी हे पूर्ण सर्कल करणार आहे. म्हणजे फक्त 4 चेन घ्यायचे आहे आणि प्रत्येक चेन स्पेसमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करते. स्लिप स्टिच घेऊन मी एंड केला आणि आता हे मी कट करून घेतलेलं आहे. हे झालं माझं कट करून. हे व्हेजिटेबल्सचं झालं. हां, आता हे बघा सिक्वेन्स कसाही तुम्ही लावू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसा. बर्गरचा सिक्वेन्स मला वाटत नाही, मला असं वाटतं बन, त्यानंतर टमॅटोज, त्यानंतर पॅडी. आता चीज बनवायला घेऊया. चीज बनवण्यासाठी मी 11 चेन घेते आहे. 11 चेन घेतल्या मी. 11 चेन घेतल्यानंतर साधारण त्या बनला माझ्या होईल अशी मी 11 चेन घेतलेल्या आहेत. 11 चेन घेतल्यानंतर मी सिंगल दुसऱ्या जी चेन म्हणजे एक सोडल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक सिंगल क्रोशा काढणार आहे. अशा पद्धतीने माझे आता मी 10 सिंगल क्रोशा घेणार आहे. 11 मधली पहिली चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये म्हणजे मागून 10व्या चेनमध्ये आपली साधारणतः एक सिंगल क्रोशा काढायचा आहे. आणि अशा पद्धतीने मी पहिल्यापर्यंत सिंगल क्रोशा करत येणार आहे. आता हा झाला, ही एक झालं. आता सेम मी उलटं करणार. चेन घेतली आणि एक चेन घेऊन मी उलटं करते आणि मग पुढचं सुरू करते. परत उलट्या बाजूने सुरू. अशा पद्धतीने उलट्या बाजूने परत 10 सिंगल क्रोशा माझे येणार. हे 1, त्यानंतर 2 3 4 5 6 अशा पद्धतीने 10 मी पूर्ण करा. परत 10 लास्ट ह्याला आल्यावरती एक चेन घ्यायची आणि उलटी बाजू करायची. 10. आता 10वी झाल्यानंतर मी परत काय करणार आहे, एक चेन घेणार आणि टर्न करणार. एक चेन घेणार मी आणि टर्न करणार. टर्न केल्यानंतर परत फर्स्ट 1, त्यानंतर असं पूर्ण 10 अशा 10 लाईन्स मी करणार आहे. 10 रोज मी करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आल्यानंतर सगळ्यात वरती आल्यानंतर मी कट करून टाकणार आहे. हे झालं माझं चीज. स्लिप स्टिच घेऊन टाकली मी आणि हे मी कट करून टाकलेलं आहे. हे झालं माझं चीज. आता हे बघा, आता नीट चीज झालं, त्यानंतर टमॅटोज झाले, त्यानंतर पॅड झालं, त्यानंतर व्हेजिटेबल्स झाले, लेट्यूस म्हणजे, आणि मग हा खालचा बन. अशा पद्धतीने मला चिटकावं लागेल किंवा शिवावं लागणार आहे. आता हे जे थ्रेड्स आहेत ते आपण आतमध्ये घालून घेऊया, म्हणजे फिनिशिंग आता देऊया. आपलं आता स्ट्रक्चर जे आहे ते तयार झालं आहे. आता आपण फिनिशिंग देऊया. हां, मग फिनिशिंग देताना सगळ्यात पहिल्यांदा मला हे जो वरचा बन आहे, या वरच्या बनला मी व्हाईट तीळ जे असतात तीळ किंवा ते आपण व्हाईट कलरचं लावण्यासाठी मी क्रीम कलरचा थ्रेड घेतला आहे सुईमध्ये ओढून, आणि तो क्रीम कलरचा थ्रेड मी असा खालून घातला आहे सुईमधला, आणि सुई अशी मी काढते आहे. आता यात मी खालनं जी गाठ मारलेली आहे ती मी साधारणतः प्रयत्न करणार आहे की आत जावी. हे बघा, ही एवढी मी आतमध्ये घालवली आहे. त्यानंतरचं मात्र तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही तयार करा, पण नेक्स्ट ह्याच्यातून घाला आणि मग त्यानंतर तुम्हाला हवी तिथून तुम्ही ती सुई काढू शकतात. हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार जवळ 2-3 असे 3 का 4-5 कडा तुम्हाला हवं असेल तर प्रत्येक बनचं वेगवेगळं येऊ शकतं. हे छोटे 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 असे मी तीळसारखे ते मधले जे व्हाईट असतात बर्गरला तीळ, ते मी टाकून घेतली आहे. आता तुम्ही ते व्हाईट किंवा क्रीम कुठलाही कलर तुम्ही वापरू शकतात. व्हाईट क्रीम दोन्ही पण छानच दिसेल ब्रेडवरती, त्याच्यामुळे हा जो आपला बन तयार झाला त्यावरती ते छानच दिसेल. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे सुईने हे काढून घेतात. क्रॉसही करू शकाल, सिंगलही घेऊ शकाल. मग ते तुम्ही तुमच्या
याच्यानुसार तुम्ही घ्या. आता मी ते सिंगल सिंगल घेतलेलं आहे. सॉरी जवळ आले जरा माझ्या. मला हे तुम्ही अशा पद्धतीने मी ते शिवून घेतलं. वरच्यावरती शिवण्याचा प्रयत्न करा सो दॅट खालती कापसावर ते घट्ट असं व्हायला नको. पण थोडंफार गेलं तरी हरकत नाही. त्याने काही फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही आहे. फक्त तो बन असं जरा छोटा म्हणजे असं फुगीर काही दिसणार नाही. आता मी हा काढून घेते खालून शेड. मी सुई काढून घेतलेली आहे आणि आता हा खालचा थ्रेड जो माझा राहिलेला आहे तो मध्येच ठेवते मी, किंवा कारण तो चिटकला जाणार आहे कात्रीने मी कट करून टाकते आहे. हा झाला माझा वरचा बन तयार झालेला आहे. खालचं चीज तयार झालेलं आहे ते मी आता आतमध्ये सुई होऊन आतमध्ये फिनिशिंग करून टाकते. प्रत्येक त्याचं सगळ्यांचंच मी फिनिशिंग करते. अशा पद्धतीने सुई घेऊन असं छानपैकी जवळ काढून ते फिनिश करून घेऊया आपण. तुम्ही क्रोशाच्या सुईने देखील हे काढू शकतात, पण ह्या सुईने जास्त व्यवस्थित होतं म्हणून आपण साध्या सुईने ते मी काढून घेते आहे. सेम मी सगळ्याचं फिनिशिंग अशाच पद्धतीने करून घेते आहे. म्हणजे असं फिनिशिंग झालं की ते दिसायला पण छान दिसेल. आता हे मी तुम्हाला क्रोशाच्या सुईने करून दाखवते आहे. ऐक माझ्याकडनं ते आत आलं आहे. या सगळ्याचं फिनिशिंग मी केलं. अशा पद्धतीने मी सगळ्याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. आणि फिनिशिंग झाल्यानंतर आता मी फर्स्ट जो बन आहे वरचा बन त्याला मी किचनची रिंग लावते आहे. बस किचनची रिंग लावून मी आता घट्ट करून घेते त्याला. झालेलं आहे आता आपलं तयार. आता आपण ग्लूगन घेतो आहे. ग्लूगन घ्या तुम्ही, किंवा तुम्ही शिवलं तरी चालेल, फॅब्रिक ग्लू वापरला तरी चालेल. पण मला माहिती नाही फॅब्रिक ग्लूचं, कारण मी वापरला नाही आहे याच्यावरती. मी याला ग्लूगनने चिटकवून घेते आहे. शिवून घेतलं तर तुम्ही त्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे, म्हणजे तुम्ही तेही करू शकता. पण आता मी ग्लूगनने एकावर एक हे ठेवते आहे. हे व्हेजिटेबल सॉस, त्यानंतर पॅडी, त्यानंतर चीज, आणि मग त्यानंतर वरचा बन म्हणजे खालचा बन व्हेजिटेबल्स, टोमॅटोज, लेट्यूस म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणजे लेट्यूस, आणि हा झाला माझा वरचा बन. अशा पद्धतीने मी हे बघा असा माझा बर्गर हा दिसतोय. आता मी हे चिटकवून घेते छान. आता चिटकवताना हॉट ग्लूगनने मधोमध असं प्रत्येक हे मध्ये मी चिटकवून घेते आहे. हे बघा सगळ्यात पहिल्यांदा हे व्हेजिटेबल्सला मी म्हणजे लेट्यूसला मी मध्ये सर्कल केलं. सर्कल तुम्हाला जेवढा एरिया चिटकवलेला हवा आहे तेवढा तुम्ही तो चिटकवू शकता. फक्त मध्ये लावलं तरी चालेल, पूर्ण लावलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी जी सुलट बाजू होती ती खालच्या बाजूला घेतलेली आहे आणि मी हे चिटकवून घेतलं आहे.
आता त्याच्या उलट्या साईडला आता इथे मी झालं हे मी टमॅटोज चिटकवून घेते आहे. टमॅटोज और रेड सॉसेस काय जे असेल ते बर्गरला असतात ते चिटकवून घेते आहे. त्यानंतर आपण हे पॅटी चिटकवून घेतलं आहे ब्राऊन कलरचं आणि टमॅटोज नंतर आपण पॅटी चिटकवून घेऊया. पॅटी चिटकवून घेतोय आता आपण टमॅटोज नंतर आणि पॅटी नंतर चीजची स्लाइस येलो कलरची आणि ब्राऊन आणि येलो पण जवळजवळ छान दिसेल. सो आता ह्या येलो कलरचं मी चीज चिटकवून घेते आहे. मी खरं या बर्गरला प्रयत्न केला होता साईडनं चिटकवायचा, पण साईडनं तुम्ही करू नका, ते व्हाईट दिसतं ग्लूगनचं. सो मध्येच तुम्ही करा, नाही तर ग्लूगनचं ते व्हाईट दिसतं. पण हे लक्षात ठेवा तुम्ही, ही टिप आहे की साईडला तुम्ही लावू नका ह्या, कारण पॅटीसला साईडला कुठल्याही ग्लूगनचं साईडला यायला नको, कारण साईडला आल्यानंतर ते व्हाईट कलरचं दिसतं ग्लूगनचं. सो ग्लू दिसतो म्हणजे तो, तर ग्लू नसेल दिसायचं तर साधारणतः मध्ये जिथे दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ती ग्लूगन म्हणजे ग्लू वापरा. कारण या बनमध्येच माझं झालेलं आहे, साईडला थोडंसं व्हाईट दिसतं, ते तुम्हाला दिसेलच आता. अशा पद्धतीने मी चिटकवून घेतलं आहे. झालं माझं बर्गर तयार. किती छान दिसतंय बघा ना, कॉम्बिनेशन पण मस्त झालंय ते आणि छान दिसतं पण छान आहे. मी सगळ्या बाजूने नीट चिटकवून घेतला आहे बघा. हा इथेच मी साईडला प्रयत्न केला होता चीज लावायचा, ते तुम्हाला दिसेल आता कुठल्या तरी व्हिडिओमध्ये की ते व्हाईटिश दिसतं. आता यात दिसत नाही आहे कारण मी ते लावलं नाही आहे, पण मी ते चीज खाली करण्यासाठी मग नंतर लावलं तर ते दिसलं. सो तुम्ही लक्षात ठेवा, ही चूक करू नका तुम्ही. हे बघा झालं की नाही क्यूट बर्गर तयार. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला पण सबस्क्राईब करा, कारण खूप लोक बघतात पण सबस्क्राईब नाही करत. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण तुम्ही कराल तर आम्हाला छान वाटतं. थँक्यू.